दिल्लीमधल्या डॉक्टर हेडगेवार बुद्धिबळ टुर्नामेंटमध्ये 64 घरांच्या हायटेक चिटरची चिटिंग समोर आली आहे आणि ही चिटिंग उघड केली आहे ती ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी। या टुर्नामेंटचं जेतेपद मिळवलं ते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी, पण ही फायनल गाजली ती 19 वर्षांच्या ध्रुव कक्करनं चिटिंग केल्याचं समोर आल्यामुळे। फायनलमध्ये ध्रुवच्या अचूक खेळी पाहून प्रवीण ठिपसे आधी थक्क झाले, पण फायनल सुरू असताना त्याच्या काही हालचाली ठिपसे यांना संशयास्पद वाटल्यामुळे मॅच गमावल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। ध्रुवची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्या पायावर आणि कमरेवर मोबाईल फोन चिकटवल्याचं समोर आलं, तसंच त्यानं कानामध्ये एक छोटा इयरफोनही लपवला होता, जो बाहेर काढण्यासाठी लोहचुंबकाचा वापर करावा लागतो। ठिपसेंच्या खेळाची माहिती एक मित्र ध्रुवपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवत असल्याचं उघड झालं। कम्प्युटरचा वापर करून तो मित्र ध्रुवला पुढची खेळी सांगत होता। हा प्रकार उघडकीला आल्यावर ध्रुवला स्पर्धेतून काढून टाकण्यात आलं आणि ठिपसे यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आलं। भारतीय बुद्धिबळ संघटना अर्थात AICF कडे ध्रुवची तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते। तर अशा प्रकारे जो एक माइंड गेम आणि जेंटलमॅन्स गेम समजला जातो, अशा खेळामध्ये अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून एक धक्कादायक असा चालबाजाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। दिल्लीतल्या हेडगेवार स्पर्धेतली ही घटना आहे। या ध्रुवला स्पर्धेतून काढून टाकण्यात आलेला आहे आणि प्रवीण ठिपसे यांना विजेता म्हणून घोषित करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।